जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संजयपूरमधील इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनी आपणासमोर सादर करीत आहेत अति तेथे माती या नाटकाचे नाट्यकरण. शमशेर बहादर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार असो. आस्ते कदम महाराज आस्ते कदम. बसा मंडळी बसा. काय प्रधानजी, कशी काय आहे आपल्या राज्याची हालहवाल? आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत. श्रीमंत लोक सुखात आहेत. फारच छान, उत्कृष्ट. बरं, चोरी मारी वगैरे? छे छे, कोणी चोरी करत नाही, तेवढं चोर मात्र चोरी करत आहेत. फारच छान. बरं, रोगराई वगैरे? बिलकुल नाही. 4 साथीचे रोग आले होते, त्याच्यात 600-500 माणसं गेली, बाकी सगळे जिवंत आहे. एकूण आपल्या राज्याची हाल हवाल उत्तम आहे म्हणायची. हो आहे. बरं, आजचा करमणुकीचा कार्यक्रम कोणता? महाराज एक उत्तम गाणारे बुवा आले आहेत, त्यांचं तुम्ही गाणं ऐकावं. नाव काय म्हटलं? गानसे. बरं बरं, बोलवा त्यांना. गवई बुवा, महाराजांचा विजय असो. बसा. गवई बुवा, तुम्हाला काय येतं? तबल्यावर पेटी वाजून दाखवता? नको नको, असं करा, पेटीवर तबला वाजवा. महाराज मी वादक नाही, गवई आहे, संगीत गातो. बरं बरं, म्हणा काहीतरी. वा गवई बुवा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. बोला, तुम्हाला काय पाहिजे? महाराज मला स्वतःला काही एक नको. आता संगीताला फार वाईट दिवस आले आहेत. संगीत कलेसाठी काहीतरी करा. अवश्य अवश्य. काय बरं करावं? प्रधानजी, आज्ञा महाराज. संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे. आताच्या आता दवंडी पिटवा. सर्वांनी गाण्यातच बोलायचे. ठीक आहे सरकार. जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला सुरावर चढवा. मग त्याला हत्तीच्या पायी देऊन त्याचा कडेलोट करा. आणि असे करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या. ठीक आहे सरकार. आत्ता गावात जाऊन दवंडी द्यायची व्यवस्था करतो. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, ऐका हो तुम्ही ऐका. आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे गाणे, गाणे गाणे आणि तराने, न चालणार इतर फलाने. जो कोणी राजाज्ञा मोडून देऊ त्याला सुळावर तक्षणी. ऐका हो तुम्ही ऐका, ऐका हो ऐका. साधा बोलणं नाही कुठे. महाराजांची आज्ञा आहे ना, कोण मोडणार? काय एकेकाच्या आवाज बसाडे आहेत रे, त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय हे? लोक नुसते त्रासून गेले आहेत. कोणी गद्य बोललं की त्याला पकडायचं, हे आपलं काम. आपण सुद्धा नाही बोलायचं. गद्य कोण बोलतो त्यास नीट पकडतो आणि सुळावरी चढवतो. ती बघ, ती दोघं नवरा बायको भांडत तिकडेच येत आहेत. बाजूला उभं राहून ऐकूया. साधी भांडतायत की गाण्यातच? तेल संपले, तूप संपले, मीठ संपले, स्वयंपाक आता मी करू कशाचा? नको फिकल माझ्या आई, आणून देतो बाजारातून माल तुला. आणि येताना शेर 2 शेर वांगी आणा तुम्ही छान सुरे. आणि तुम्ही तेल तूप वांगी मीठ आणि की ती काय सांगी. कमाल आहे बुवा, मंडळ सुद्धा गाण्यात करायचं. आता ही नवरोजी गेली बाजारात. बाजारातही किती मोठी गंमत उडाली असेल नाही? खरंच बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल. समजा मी गिऱ्हाईक आणि तो दुकानदार. मग मी विचारणार, दुकानदार दादा, अहो दुकानदार दादा, तुम्ही कसा दिला कांदा? ₹4 शेर राहू साहेब, ₹4 शेर द्या तर आम्हा एकच शेर. घालू नका हो कचरा केर. माल मोजा पांढरा फेक, कांदे किती हे स्वच्छ रे. 4 आणे नाहीत फार, मांडून द्या आज उधार. नाही 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 चालणार, आज रोख उद्या उधार. बाजारात एवढी गंमत, मग राजवाड्यात केवढी गंमत असेल नाही? चल आपण राजवाड्यात प्रत्यक्ष गंमत पाहूयात. चल.
आलो आलो मी राणी कुठे आमची ही महाराजनी तुझं तोंड सुकले कशाने या थोड्याशाने मग गायची आली जा जा घरी घेऊन या वैद्या महाराज 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 अरे काय झाले महाराज अरे बोल लवकरी महाराज अपुला प्रिय राजवाडा अरे बोल महाराज अपुला प्रिय राजवाडा बोलतोस का भूण काढू तुझं महाराज अपुला प्रिय राजवाडा जडून खाक झाला काय माझा प्रिय राजवाडा जळून खाक झाला मेलो ठार मेलो मी आणि तू हे आता सांगतोस क्षमा करावी महाराज पण आपलीच आज्ञा होती ना की सगळं गाण्यात सांगायचं म्हणून खड्ड्यात गेली का आज्ञा प्रधानजी आज्ञा सरकार हा सगळा घोटाळा आमच्या एका आज्ञेमुळे झाला आताच्या आता दवंडी पिटा की सर्वांनी साधेच बोलायचे जे कोणी गाण्यात बोलेल त्याला सुरावरती चढवा ठीक आहे सरकार राजवाडा सुखरूप आहे थोडक्यात वाचवला आग विझवली फारच छान हा हा महाराज तुमच्या या आज्ञेने खूप मोठा घोटाळा झाला आपण तुम्ही तुमची आज्ञा लवकर मागे घेतली तर उपकार होतील नाहीतर अति तिथं माती होईल अति तिथे अति